नमस्कार, मी माणिक मुंडे. उत्तर दक्षिणमध्ये आज गोष्ट मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशाची. मी मुद्दामहून गोष्ट देवरांच्या काँग्रेस सोडण्याची असं म्हटलेलं नाही, कारण काँग्रेसमध्ये एखाद्या नेत्यानं राहावं किंवा तरुणांनी त्या पक्षात प्रवेश करावा असं मला तरी तिथं फार काही दिसत नाही. तुमच्यापैकी कुणाला असं काही दिसत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्यांना भविष्य घडवायचं आहे ते वर्तमानात फार काळ वाट बघत बसू शकत नाहीत. ते काहीतरी करत राहतील. मिलिंद देवरा हे तर 2 वेळा खासदार राहिलेले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून राजधानी मुंबईमध्ये मिलिंद देवरांच्या शिंदे गटात पक्षप्रवेशाची चर्चा सुरू होत्या. शेवटी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. खुद्द एकनाथ शिंदेंनी त्यांचं हारतुरे आणि झेंडा देऊन स्वागत केलंय. पण मिलिंद देवरांनी एकनाथ शिंदेंची शिवसेनाच का निवडली, भाजपा का निवडलेला नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एवढंच नाही तर मिलिंद देवरा लोकसभा लढवणार की राज्यसभेत जाणार, हाही दुसरा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एवढंच नाही तर देवरांच्या शिवसेना प्रवेशामुळं भाजप आणि शिंदे गटातल्या काही संभ्रमित बाबीही क्लिअर होताना दिसत आहेत. हा व्हिडिओत आपण ह्या सगळ्या प्रश्नांच्या आणि संभ्रमित बाबींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला प्रश्न, भाजपा का नाही आणि शिंदेंची शिवसेना का? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ते मुंबई दक्षिण लोकसभेच्या गणितात. मिलिंद देवरा आत्तापर्यंत 2004 आणि 2009 असे 2 वेळेस काँग्रेसच्या तिकिटावर मुंबई दक्षिणमधून खासदार राहिलेले आहेत. नंतरच्या 2 वेळेस म्हणजे 2014 आणि 19मध्ये त्यांचा इथं पराभव झाला. शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी देवरांना अस्मान दाखवलं. दरम्यानच्या काळात शिवसेना फुटली. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट एकत्र लोकसभा लढवणार आहेत. ज्या जागेवर जो पक्ष जिंकलेला आहे तो त्यांच्याकडेच राहणार आहेत. त्या सूत्रानुसार मुंबई दक्षिण हा मतदारसंघ ठाकरे गट लढवणार आहे, यात शंका नाही. अरविंद सावंत पुन्हा मैदानात उतरतील. काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या मिलिंद देवरांचाही आपोआपच पत्ता कट झाला. त्याच पार्श्वभूमीवर देवरांना काँग्रेस सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. कदाचित ह्या एका कारणामुळेच ते पहिल्यापासूनच काँग्रेस शिवसेना युतीला विरोध करत होते. तसं त्यांनी एक पत्रक काल ट्विटरवर जारी केले. त्यातही देवरांनी याचा उल्लेख केलेला आहे. काँग्रेस सोडण्याचा निर्णय झाला, पण जायचं कोणत्या पक्षात? भाजप की शिंदे गट की राष्ट्रवादी की वंचित? मिलिंद देवरांचं लक्ष आहे तो त्यांचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या मुंबई दक्षिणवर. हा मतदारसंघ महायुतीत शिंदे गटाकडे जाणार आहे. त्यामुळेच मिलिंद देवरांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं दिसतंय. दुसरा प्रश्न, मुंबई दक्षिण शिंदे गटाकडेच निश्चितपणे असणार आहे का? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण महायुतीत कोण किती जागा लढवणार, कोणती लोकसभा लढवणार याबाबत संभ्रम आहे. भाजपा सर्वाधिक जागा लढवणार हे मात्र निश्चित आहे. भाजपा शिंदे आणि अजित पवार गटाची बोळवण सिंगल डिजिटवर करेल असं सांगितलं जात आहे. पण सद्यस्थितीत शिंदे गट लोकसभेच्या 2 जागा लढवणार आणि त्यावरचे उमेदवार कोण असतील हे फिक्स झालेलं दिसतंय. एक कल्याणची जागा, जिथून श्रीकांत शिंदे निवडणूक लढवतील, आणि दुसरी आता मिलिंद देवरा हे मुंबई दक्षिणमधून लढवतील. मुंबई दक्षिण शिंदे गट लढवेल हे भाजपकडून कन्फर्म झाल्याशिवाय मिलिंद देवरा शिवसेनेत जाणार नाहीत. मिलिंद देवरांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी एक दिल्लीच्या वर्तुळात चर्चा आहे, पण तशी चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत. कारण मिलिंद देवरांनी जे पत्रक पक्षप्रवेशानंतर जारी केलंय त्यात त्यांनी मुंबईकरांचंच प्रतिनिधित्व करणार असल्याचं म्हटलंय. एवढंच नाही तर कालच्या भाषणातही त्यांनी शिंदेंनी खासदारकीचा शब्द दिल्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सांगितलंय. त्यामुळेच मुंबई दक्षिणमध्ये आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झालेला असेल. फरक फक्त एवढाच की एक मूळचे शिवसैनिक असतील अरविंद सावंत आणि दुसरे असतील काँग्रेसमधून येऊन शिवसैनिक झालेले मिलिंद देवरा. कधी नाही ते मिलिंद देवरांना त्यांची आई मराठी म्हणजेच फणसाळकर असल्याचं सांगावं लागतंय. त्यांचे वडील मुरली देवरा यांना बाळासाहेब कसं जावाई म्हणायचे तेही आता ते सांगताना दिसत आहेत. इतर वेळेस कधी त्यांचं मराठी पण जाणवलं नाही, पण हेही नसे थोडके. तिसरा प्रश्न, राहुल नार्वेकरांचा पत्ता कट झालाय का? गेल्या काही दिवसांपासून राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत आहे. ते त्यांनी दिलेल्या शिवसेनेबद्दलच्या निकालामुळं. त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना जवळपास कागदोपत्री तरी संपवलेली दिसते. हेच नार्वेकर भाजपकडून मुंबई दक्षिण लढवण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे आणि होतीही. 2014लाही राहुल नार्वेकरांनी ठाकरेंना सोडलं, तेही मुळातच दक्षिण मुंबईमधून लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे. आत्ताही म्हणजे परवापर्यंत मुंबई दक्षिण हा लोकसभा मतदारसंघ भाजपच लढवणार आणि त्या ठिकाणी राहुल नार्वेकरांना भाजपा तिकीट देणार अशी चर्चा होती. पण राजकारणामध्ये एक दिवसही एक घटना ही केवढी मोठी असते बघा. मिलिंद देवरांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि मुंबई दक्षिणमधून भाजपच्या तिकिटावर लढण्याचे राहुल नार्वेकरांच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याचं दिसतंय. बिचारे नार्वेकर, मुंबई दक्षिण लोकसभेने त्यांना दुसऱ्यांदा हुलकावणी दिल्याचं चित्र आहे. चौथा प्रश्न, शिंदेंच्या शिवसेनेचं स्वतंत्र अस्तित्व राहणार का?
एकनाथ शिंदेंची शिवसेना आज ना उद्या मनसेत विलीन होणार किंवा बहुतांश जण भाजपात जाणार किंवा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार अशा चर्चा आतापर्यंत आहेत आणि कदाचित पुढेही चालू राहतील. पण मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशानं एक गोष्ट क्लिअर जाताना दिसते, ती म्हणजे शिंदे त्यांच्या शिवसेनेचं स्वतंत्र अस्तित्व टिकवणार. एवढंच नाही तर धनुष्यबाणावरच लोकसभा लढवणार. तसं नसतं तर मिलिंद देवरांनी भाजपातच प्रवेश केला असता, ती जागा सोडवण्यासाठी दबाव आणायला लावला असता आणि शिंदेनेही काचकूच न करता ती सोडलीही असती. तसंही जयवंतीबेन मेहता तिथून भाजपच्या खासदार होत्याच की, पण तसं झालेलं नाही. मिलिंद देवरा हा मुंबई काँग्रेसचा सर्वात मोठा मासा गळाला लावण्यात शिंदेंना यश आलंय. आतापर्यंत शिंदे गटात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या एकाही मोठ्या नेत्यानं प्रवेश केलेला नाही, कारण शिंदेंचं स्वतंत्र अस्तित्व असेल की नाही याबाबत साशंकता आहे. देवरांच्या पक्षप्रवेशामुळे ती साशंकता निवळण्यास मदत होईल असं दिसतंय. इथून पुढे भाजपचेही शिंदे गटावर आणखी बारीक लक्ष असेल, कारण त्यांना आणखी एक ठाकरे निर्माण होऊ द्यायचा नाही. 5वा प्रश्न, मिलिंद देवरा उद्योगपतींचे एजंट. मिलिंद देवरा आल्यामुळे मुंबईतले उद्योगपतीही आपोआप शिंदे गटाच्या संपर्कात येतील. देवरांना तशी जबाबदारी दिलेलीही असणार. एवढंच नाही तर प्रफुल्ल पटेल दिल्लीत आणि मुंबईत अजित पवारांकडून जी भूमिका बजावतात तीच मिलिंद देवरांना शिंदे गटाकडून पार पाडावी लागणार आहे. खुद्द प्रफुल्ल पटेलांनी मिलिंद देवरांना वेल्डन म्हणून ट्विट केलंय. विशेष म्हणजे त्यात पटेलाने शिंदे गटाचा प्रवेश केल्याचा उल्लेख केलेला नाही, तर मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया असं म्हटलेलं आहे. हे ट्विट बोलकं आहे. मराठी नेत्यांना म्हणा किंवा प्रादेशिक पक्षांना अशा काही उद्योगपती असलेल्या सत्तेच्या एजंटांची कायम गरज लागते. ती गरज मिलिंद देवरा शिंदेंसाठी पूर्ण करतील असं दिसतंय. त्यामुळेच पुढच्या दिल्लीतल्या मिटिंगांमध्ये शिंदेंसोबत मिलिंद देवरा दिसले तर आश्चर्य वाटू नये. पण मिलिंद देवरांसाठी मुंबई दक्षिणची लोकसभेची लढाई वाटते तेवढी सोपी नाही. भलेही त्यांना भाजपची साथ असेल, कारण ठाकरे गटाचा सध्या तिथं खासदार आहे. लोकांची, खास करून मुंबईकरांची ठाकरेंना सहानुभूती आहे. एक वेळेस मिलिंद देवरांनी भाजपकडून लोकसभा लढवली असती तर ही लढाई सोपी असती. पण शिंदेंच्या तिकिटावर मुंबई दक्षिण लढवणं म्हणजे ट्रिपल अडथळ्याची शर्यतीला सामोरं जाण्यासारखं आहे. कारण काँग्रेसचे परंपरागत मतं त्यांच्याकडे नसतील, भाजपची मतं ट्रान्सफर होतीलच याची शाश्वती नाही आणि ठाकरेंची सहानुभूती देवरांचं संकट वाढवू शकते. त्यामुळेच एक सवाल तुमच्यासाठीही सोडून जातोय, मिलिंद देवरांनी भाजपऐवजी शिंदे गटात प्रवेश करून चूक केली का? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचं कुठलं आणखी एखादं मत असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला तुम्ही नक्की प्रयत्न करा.